विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी V3 या विषयाचं प्रकरण नंबर 1 बेसिक इलेक्ट्रिसिटी मूलभूत विद्युतशास्त्र हे बघणार आहोत. मूलभूत इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला माहीतच आहे, आपण लहानपणापासून बघतोय की आपल्या प्रत्येकाच्या घरात सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत परत सकाळपर्यंत आपल्याला विजेचा वेगवेगळ्या माध्यमातून उपयोग होताना दिसतो. उदाहरणार्थ, फॅन लावायचा आहे, आपल्याला इलेक्ट्रिकची आवश्यकता आहे. टीव्ही बघायचा आहे, आपल्याला इलेक्ट्रिकची आवश्यकता आहे. किचन मध्ये गेले, मिक्सर सुरू करायचा आहे, त्यासाठी इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे. ओव्हन मध्ये काही भाजायचं आहे, तिच्यासाठी इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे. एसी लावायचा आहे, कूलर लावायचा आहे, यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे. बाहेर कामानिमित्त गेलो, आपण ऑफिसला गेलो, तर ऑफिसला आजकाल कॉम्प्युटरवरती आपल्याला सर्व वर्क करताना दिसतं. किती आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे. मोठ्या इंडस्ट्रीमध्ये गेलो, मोठ्या कंपन्यांमध्ये गेलो, तिथे ते जे काही उत्पादन असेल किंवा ते जे काही काम करून घ्यायचं असेल, त्या कामासाठी आपल्याला बेसिक म्हणजे इलेक्ट्रिकची आवश्यकता असते. कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल, कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकची आवश्यकता फार असते. एवढंच नाही तर ऍग्रिकल्चर विभागात, ज्याला आपण शेती विभाग म्हणतो, आपल्या आजूबाजूला जर बघितलं तुम्ही, आपला ग्रामीण भाग आहे, त्याच्या आजूबाजूला जर बघितलं तर शेती हा व्यवसाय जास्तीत जास्त करताना दिसला. पण तिथे सुद्धा आपल्याला जे काही इलेक्ट्रिक आपल्या पाण्याला खेचण्यासाठी ट्यूबवेल असेल किंवा मोटारी असतील, त्या माध्यमातून त्या सुरू केल्या की आपल्याला पाणी शेताला पुरवण्यासाठी आपल्याला या इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून उपयोग होत असतो. अशा वेगवेगळ्या साधनांसाठी आपल्याला इलेक्ट्रिकची आवश्यकता असते. आता हे सर्व बघत असताना, बेसिक इलेक्ट्रिसिटी बघत असताना, सुरुवातीचा टॉपिक आहे वीज. आता वीज म्हणजे काय? इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजेच वीज होय. इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजेच वीज होय. आपण बघितलेलं आहे की आपल्याला फॅन चालू करायचा असेल तर जे काही बटन असेल, जे काही स्विच असेल, ते हळूच आपल्याला नॉब, लहान मुलाला जरी सांगितलं तर सहज ते बटन जे असतं ते बटन चालू करतो, ऑन करतो, चालू करतो म्हणजेच ऑन करतो. आता त्यावेळेस काय क्रिया होते? जे काही
एक दोन क्रिया आहेत, एक ऑन आणि ऑफ. त्या ऑन मध्ये जो काही पॉझिटिव्ह टर्मिनल असेल तो तिथे जॉईन होतो आणि सर्किट जे असेल, विजेचं जे काही सर्किट असेल ते पूर्ण होतं आणि त्यापासून विद्युत प्रवाह आपल्या फॅन पर्यंत जाऊन आपला फॅन जो असेल तो फिरायला सुरुवात होते. ज्यावेळेस काम नसेल त्यावेळेस आपण त्याला ऑफ करतो, म्हणजेच त्याला काय करतो, बंद करून देतो. तिथे पोझिशन काय होऊन जाते, न्यूट्रल होऊन जाते. आता या इलेक्ट्रॉन मध्ये एक पॉझिटिव्ह मूलद्रव्य असतो व दुसरा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह अशा पद्धतीचे मूलद्रव्य असतात. त्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असेही म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असेही म्हणतात. सर्वसाधारण अणूंमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते. त्यामुळे धन विद्युत भाग व ऋण विद्युत भाग समान होऊन अणुविद्युत भाररहित असतो. दुसरा टॉपिक बघू, विजेचे प्रकार. विजेचे प्रकार दोन आहेत, स्थिर विद्युत आणि प्रवाही विद्युत. आता स्थिर विद्युत आपण मागच्या वर्गांमध्ये सायन्स मध्ये अभ्यास असेल की एखादी रेशीमचा कापड असेल, त्या रेशीमच्या कापडावरती आपण एखादी काचेची कांडी जर फिरवली तर त्यामधून आपल्याला वीज चकाकताना दिसते, वीज निर्मिती होताना आपल्याला दिसते. तर अशा वीज निर्मितीला आपण स्थिर विद्युत म्हणू शकतो. आता स्थिर विद्युत म्हणजे बघा, इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करण्यास पूरक अणू असणाऱ्या वस्तूच्या घर्षणाने त्या वस्तूपैकी एक धन व दुसरा ऋण भारित होतो. यास स्थिर विद्युत प्रवाह असे म्हणतात. आता मी तुम्हाला सांगतो ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता आपल्या घरामध्ये पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दोन वायर दिसतील, एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि एक निगेटिव्ह असतं. दुसरा प्रकार बघा, प्रवाही विद्युत. आता प्रवाही विद्युत म्हणजे जी विद्युत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते तिला आपण प्रवाही विद्युत असे म्हणतो. बघा, आता आपल्या घरामध्ये जी काही विद्युत असते ती काय तुम्हाला डायरेक्ट मिळते का? नाही. जिथे वीज तयार होते तिथून, आता आपल्या चोपड्याचं उदाहरण म्हटलं, ती दीपनगर, आपल्या भुसावळ तालुक्यात दीपनगर हे थर्मल पॉवर स्टेशन आहे, हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. तिथे थर्मल पॉवर स्टेशन मधून ती विद्युत आपल्या चोपड्याला कारगिल चौकामध्ये जे 132 केव्ही आहे तिथे आणली जाते आणि त्या 132 केव्ही मधून, केव्ही म्हणजे किलोवॅट, तिथून ती विद्युत जी असते ती वेगवेगळ्या खेड्यांवरती डिस्ट्रीब्यूट केली जाते किंवा आपल्या घरापर्यंत ती विद्युत जी आहे, ती वीज जी आहे ती आपल्या घरापर्यंत पोलच्या माध्यमातून येताना आपण बघितलेली आहे किंवा
पुढचा टॉपिक बघा, विद्युत निर्मितीचे स्रोत. आता विद्युत निर्मिती कशा पद्धतीने होते? आता विद्युत निर्मितीचे स्रोत 5 पद्धतीचे. घर्षणाने विद्युत निर्मिती होते. काही वस्तू घासल्या की त्याच्यापासून विद्युत निर्मिती होते. दुसरं, उष्णतेची विद्युत निर्मिती. जसं पाण्याला उष्णता दिली, गरम केलं आणि ते टर्बाईन वरती सोडलं की त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. पुढे आपण बघणारच आहोत या गोष्टी. तिसरं, प्रकाशाच्या माध्यमातून वीज निर्मिती. चौथं, रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती. आणि 5वं, यांत्रिकी क्रियेने विद्युत निर्मिती. विद्युत, पुढचा नवीन टॉपिक बघू, विद्युत ऊर्जेचे महत्व. बघा, एक, इतर स्वरूपातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते. 2, विद्युत ऊर्जा साठविणे शक्य असते. 3, विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे वीज वाहक तारांमार्फत वाहून नेता येते. 4, विद्युत ऊर्जा पाहिजे तेव्हा इतर ऊर्जेमध्ये रूपांतरित करून वापरता येते. 5, आधुनिक युगातील बहुतेक कामे विद्युत शक्तीने केली जातात. मी थोड्या वेळापूर्वी बोललो की आपल्याला कुठलंही काम जर करायचं असेल, कुठलंही वर्क जर करायचं असेल, त्याच्यासाठी आपल्याला वीज ही अत्यावश्यक आहे. आता विद्युत ऊर्जा निर्मितीचे विविध पद्धती बघा. एक, औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती. मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, थर्मल पॉवर स्टेशन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात थर्मल पॉवर स्टेशन. TPS प्लांट भुसावळ तालुक्यात दीपनगरला आहे. नाशिकला एकलहरा म्हणून ठिकाण आहे, तिथे तो प्लांट आहे. असे बरेच प्लांट जे आहेत महाराष्ट्रात किंवा भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती, यामध्ये दगडी कोळसा जो असतो, तो दगडी कोळसा जाळून ती जी काही हीट असते ती पाण्याला दिली जाते. पाण्याची वाफ होते आणि ती जी काही वाफ असते ती त्या टर्बाईन वरती, जे टर्बाईन असतात, मोठमोठे टर्बाईन्स असतात, ह्या थर्मल पॉवर स्टेशनच्या ठिकाणी मोठमोठे टर्बाईन असतात, त्या टर्बाईन वरती सोडली जाते. आणि त्या टर्बाईन सोडल्यामुळे तो जास्तीत जास्त वेगाने फिरायला सुरुवात होतो. आणि त्याच्या बाजूला जनरेटर असतं, त्या जनरेटरच्या माध्यमातून वीज निर्मिती होत असते. आणि ती आपल्यापर्यंत जिथे आवश्यकता असेल तिथे ती मागणीनुसार तिला पाठवली जाते. दुसरं, जलविद्युत निर्मिती. मित्रांनो, जलविद्युत निर्मिती, भारतामध्ये मोठमोठे धरणं आहेत आणि त्या धरणांमध्ये जे काही पाणी साठवलेलं असतं, ते जे पाणी असतं ते वरतून ज्यावेळेस आपल्या टर्बाईन वरती सोडलं जातं, ते टर्बाईनच्या रोटेटिंगने जास्तीत जास्त फिरल्याने परत आपल्या जनरेटरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक निर्माण केली जाते. म्हणून त्याला म्हटलं जातं जलविद्युत निर्मिती. तिसरं आहे अणुऊर्जा निर्मिती. काही ठिकाणी युरेनियम सारखे धातू जे आपलं रासायनिक मूलद्रव्य त्यांचा स्फोट घडून आला जातो किंवा त्यांना जाळलं जातं आणि त्याच्यापासून उष्णता निर्माण केली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ केली जाते आणि ती वाफ त्या टर्बाईनवरती सोडून
ते टर्बाईन फिरवलं जातं, बाजूला जनरेटर असतं आणि त्या जनरेटरच्या माध्यमातून आपल्याला इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक वीज आपल्याला मिळत असते. चौथं बघा, डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती. आता यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, डिझेल, रॉकेल, गॅस, पेट्रोल. तुम्ही लहान दुकानात कधी गेले असाल, वीज गेली तर त्यावेळेस ते लोक काय करतात, लहानसं सिराम हुंडाचं आपलं हुंडाचं जनरेटर लावताना दिसतात. किंवा मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये गेले, मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये गेला किंवा आपल्या एसटी डेपोला जरी गेला, पिक्चर थिएटरमध्ये गेला, जेव्हा लाईट जाते तेव्हा जनरेटर सुरू केलं जातं. ते जनरेटर जनरली डिझेलवरती चालवलं जातं, कारण त्याच्यामध्ये इंजिन असतं आणि इंजिनला फिरण्यासाठी आपल्याला या मी बोललो पेट्रोल, रॉकेट, डिझेल, गॅस यांची आवश्यकता असते. म्हणून याला डिझेल वरती किंवा डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती असं म्हणतात. प्रोसेस पद्धत परतीच की तिथे फिरवल्यानंतर तिथे जनरेटर असतो आणि त्या जनरेटरमध्ये परत वीज निर्मिती केली जाते आणि वीज निर्मिती झाली की आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी ती पोहोचविता येते. हे वीज निर्मितीसाठी 4 मी प्रकार सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त विद्युत ऊर्जा निर्मितीचे अपारंपरिक पद्धती. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, अपारंपरिक पद्धतीमध्ये पवन ऊर्जा निर्मिती येते, पवन ऊर्जा विद्युत निर्मिती येते. मोठमोठे जिथे डोंगर आहेत त्या डोंगरांवरती या नंदुरबार साईडला आपण जर गेलेले असाल, बरेच विद्यार्थी शहादा, नंदुरबार, सुरत साईडला जातात ना, किंवा भारतात आपल्याला दिसतात जिथे मोठे मोठे डोंगर आहेत त्या डोंगरांवरती मोठमोठे टावर उभारून तिथे पंख्यांचे, विंड ज्याला म्हणतो आपण, विंड, ते लावलेले दिसतात आपल्याला आणि हवेच्या माध्यमातून ते आपल्याला फिरताना दिसतात. ते विंड फिरताना त्याच्या खाली आर्मेचर दिलेलं असतं, जनरेटर दिलं असतं आणि ते जनरेटरच्या माध्यमातून आपल्याला परत वीज निर्मिती मिळत असते. अपारंपरिक मध्ये सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून, सूर्यप्रकाशापासून आपण वीज निर्मिती करून घेतो. आता सध्या आपण न्यूज मध्ये बऱ्याचदा ऐकलं असेल, सोलर इलेक्ट्रिसिटी. आता बऱ्याच गावामध्ये पण सोलरचे प्लांट्स आलेले आहेत, शेतांमध्ये सोलर प्लांट लावायला सुरुवात झालेली आहे. मोठमोठे रेल्वे स्टेशन तिथे सोलरचे प्लांट तयार करायला लागलेले आहेत. अपारंपरिक वीज निर्मिती पद्धत. याच्याने काय होतं, उन्हाळ्यासारख्या किंवा आपल्या भागामध्ये जवळजवळ 8 ते 9 महिने उष्णता असते आणि ती काही विकत घ्यायला जावं लागत नाही, ती नैसर्गिक आहे, नॅचरल आहे आणि त्या नैसर्गिक देणमधून आपण वीज निर्मिती करू शकतो. सोलर प्लांटच्या साईडने तिथे प्लेट्स लावल्या जातात आणि ते ऍब्सॉर्ब करून, हीट जी असते ती ऍब्सॉर्ब करून त्या मोठमोठ्या बॅटऱ्यांमध्ये ती साठवली जाते. किंवा वीज त्या इन्व्हर्टरच्या माध्यमातून ती साठवून पाहिजे त्यावेळेस आपण उपयोगात आणू शकतो.
तिसरं, भूगर्भ उष्णतेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती. आपल्या भारतात काही ठिकाणी, जसं आता आपल्या चोपडा तालुक्यात जर उदाहरण घेतलं आणि शेजारीच आपल्या इथे उनपदेव आहे. उनपदेव कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथे गरम पाण्याचे झरे, असे भारतात बऱ्याच ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे आहेत. तर त्या माध्यमातूनही जवळजवळ भूगर्भाच्या 2.5 ते 3 किलोमीटर खोली केल्यानंतर तिथे ते आपल्याला गरम पाण्याचे झरे सापडतात. तर त्यातली जी काही वाफ असते ती वाफ त्या टर्बाईनवरती सोडून त्या टर्बाईनला फिरवून जनरेटरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक निर्माण केली जाते. चौथं, गॅस पासून विद्युत निर्मिती. जो काही आपण क्रूड ऑइल म्हणतो आणि त्या क्रूड ऑइल पासून गॅस तयार होतो. त्या गॅसच्या माध्यमातूनही आपल्याला इलेक्ट्रिक किंवा वीज निर्मिती केली जाते. परत तीच पद्धत टर्बाईनवरती त्याला जाळलं जातं आणि त्या वाफेने ती परत वीज निर्मिती आपल्याला करता येते. अशा प्रकारे वीज निर्मिती करण्याची वेगवेगळी स्रोत आहेत, वेगवेगळी साधनं आहेत. इथे आपला बेसिक इलेक्ट्रिसिटी, मूलभूत विद्युत शास्त्र, मग वीज म्हणजे काय हे आपल्याला नक्की कळालं असेल. याच्या नोट्स किंवा तुम्हाला लेखी काम करण्यासाठी मी जे काही टॉपिक आहे ते तुम्हाला आपल्या ग्रुपवरती सेंड करणारच आहे, पाठवणारच आहे. त्या तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यावे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या परीक्षेच्या वेळेस त्यातील काही क्वेश्चन असतील, काही प्रश्न असतील, त्यांचे उत्तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येतील. याच्यासाठी मी त्या आपल्या जे काही आपले टेक्स्टबुक आहे त्यामध्ये खुणा केलेल्या आहेत, त्या तेवढ्या आपण लिहून. ओके, थँक्यू. नेक्स्ट पिरियडला